करून देतो. आता दुसरा समास आपण बघितलंय 4 प्रकार असतात. दुसरा समास तत्पुरुष समास. तर दुसरा प्रकार जो आहे तत्पुरुष समास. चला सांगा बरं का, तत्पुरुष समास जर तुम्हाला क्वाड्रंटमध्ये बसवायचं असेल तर कोणत्या क्वाड्रंटमध्ये बसवणार तुम्ही? तत्पुरुष समासचा मिनिंग काय होतोय? पहिलं पद काय असते त्याचं? पहिलं पद हे दुसरं पद. पहिलं पद कमी गौण असते, राईट का, कमी महत्त्वाचे असते. दुसरं पद जे काय आहे ते प्रधान असते, महत्त्वाचे असते. तर मला दिसायला काय भेटते की दुसरे पद महत्त्वाचे म्हणजे प्लस आणि मायनस, याचा अर्थ दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये तुम्ही टाकू शकता त्याला, राईट. तो पहिलं पद जे काय आहे तेवढं खास महत्त्वाचं नाही, पण दुसरे पद हे महत्त्वाचे दिसायला भेटतात. पण तुम्हाला जे ना ते तुम्हाला ओळखता येणं जरा अवघड होऊन जातं, पण तरी आपण ट्राय करू त्याला ओळखायचं कसं. ठीक आहे, पहिला तो आता आपल्याला पद्धतशीर ओळखता येणार आहे अव्ययी भाव समास आपल्याला ओळखता येणार आहे आता. ठीक आहे, काय की सगळे उदाहरणं आपण बघून घेतले. आता तत्पुरुष समास काय असतो बरं का, तर दुसरे पद जे आहे त्याचे महत्त्वाचे आपल्याला दिसायला भेटत असते, राईट. दुसरे पद महत्त्वाचे दिसायला भेटत असते. अजून दुसरी बात काय दिसायला भेटते बरं का, तुम्ही जे काही तत्पुरुष समासले जे काही शब्द आहेत ना, तत्पुरुष समासाचे शब्द, त्यांचा विग्रह जर केला ना तर तुम्हाला असं दिसायला भेटेल, विग्रहमध्ये जे काही दिसायला भेटेल, काय दिसायला भेटेल बरं का, त्याच्यामधला आपण जो आहे ना, समजा मी एक उदाहरण देतो, तोंडपाठ. आपण उदाहरणावरून समजून घेऊया. तोंडपाठ. आता तोंडपाठ जो की आहे, आता इथून कळत नाही यार, ॲक्च्युली मी यांना जोडायला पाहिजे. जोडून शब्द येतो, तोंडपाठ शब्द जोडून आहे, तो सामासिक शब्द आहे. तोंडपाठ हा सामासिक शब्द आहे आणि तो तत्पुरुष समासाचा उदाहरण ते दिसायला भेटते. तोंडपाठ हे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. मग आता आपल्याला कळणार नाही यार की दुसरं पद म्हणजे पाठ, हे पाठ महत्त्वाचं कसं आहे बरं का, तोंडपाठ असं ओळखायला आपल्याला लई त्रास होत असतो. परंतु तुम्ही याचा जर का विसर्ग केला आणि विसर्ग केल्यानंतर पाठ शब्द जसाचा तसा जर राहून गेला ना, लक्षात घ्या, मी तत्पुरुष समास ओळखण्यासाठी सांगतोय, मी दुसरे कोणते नाही. तर तत्पुरुष समासचं जर का समजा उदाहरण तुम्हाला मी तोंडपाठ दिले, याचा विग्रह जर तुम्ही केला आणि विग्रह केल्यानंतर हा दुसरा पद जर का पाठ जसं तसं जर राहिलं ना, जसं तसं राहिलं, जसं की काय तोंडपाठ, याचं काय बरं का, तोंडपाठचा याचा विग्रह काय होतो, तोंडपाठ. तो तोंडपाठ याचा विग्रह काय होतो, तोंडाने पाठ. त्याचं तोंडपाठ याचं म्हणतो ना आपण, त्याचं तर सगळं तोंडपाठ आहे, राईट. तर तोंडपाठ म्हणजे काय, तोंडाने पाठ. मग तोंडाने पाठ म्हणजे मला काय दिसायला भेटते, पाठ शब्द जसाचा तसं दिसायला भेटतो बघा. पहिला शब्द काहीतरी बदलताना दिसायला भेटतो, पण दुसरा शब्द आहे ना तो जसाचा तसा आहे. त्यामुळे मी लक्षात कसं ठेवतो की जो काही तत्पुरुष समास असं, जे की तत्पुरुष समासाबद्दलच मी तसं करतोय फक्त. तत्पुरुष समासाचं जर का मी समजा उदाहरण जर बघायला गेलो, त्याचं जर का मी हे केलं काय बरं का, त्याचा विसर्ग जर केला ना तर तो शेवटचा दुसरा शब्द जो ना तो जसाचा तसा आपल्याला दिसायला भेटत असतो. मग आता तोंडपाठ विसर्ग अशा पद्धतीने बनतोय. मग विसर्गामधलं मी काय काढून फेकलं असेल बरं का, मी ने काढून फेकलेला आहे, तेव्हा अजून तोंडपाठ बनलेला आहे. मग आता सांगताना काय करत असतो आपण काय करत असतो बरं का, की आपण विग्रह शब्द जो काही आहे त्याच्यामध्ये आपण काय काढत आहोत, आपण विभक्तीचं प्रत्यय काढत आहोत. मग विभक्तीचं प्रत्यय काढून तो विसर्ग जो काही आहे त्या विसर्गामधलं तुम्ही विभक्तीचं प्रत्यय काढून तो शब्द बनवतायत, तुम्ही तो समास बनवतायत, राईट. तो ज्या समासातील दुसरे पद महत्त्वाचे असते, अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करावा लागत असतो. तो विभक्ती प्रत्यय काय करावा लागतो, आपला विग्रह हा घालावा लागतो. तो विभक्ती प्रत्यय म्हणजे ने हा काय केला आपण, हा घाललेला, हा जो आहे आपण काढून टाकलेला आहे, त्याच्यानुसार आपल्याला हा काय भेटतोय, हा आपल्या तत्पुरुष समास दिसायला भेटत असतो. उदाहरण घेऊन आपण तत्पुरुष ते आपण आतापर्यंत एकच कळतं की पहिलं पद महत्त्वाचे आणि दुसरं पद जे आहे ना, पहिलं पद जे काही आहे ते महत्त्वाचं नाही, दुसरे पद महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर दुसरे पद महत्त्वाचे आहे, पहिलं पद एवढं महत्त्वाचं दिसायला भेटत नाही आहे. तर काय बरं का, ज्या समासातील दुसरे पद हे प्रधान असते तसे त्याला विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय घालावा लागतो. इथं घ्यावा नाही आहे, घालावा लागतो. ते घालावा म्हणजे टाळावा लागतो, त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. तत्पुरुष समास, फॉर एक्झाम्पल दुसरं उदाहरण मी आता तोंडपाठ घेतलं ना, तोंडपाठ हे उदाहरण कशाचं आहे, परीक्षेमध्ये आलेलं उदाहरण आहे. तर तत्पुरुष समासचं उदाहरण तोंडपाठ आहे, तोंडाने पाठ. दुसरं काय बरं का, कंबरपट्टा. आता कशावरून तुम्ही डोकं लावतात की बा दुसरा शब्द जो काही प्रधान आहे, दुसरा शब्द प्रधान आहे हे ओळखणं जबरदस्त मुश्किल आहे. कारण की तुम्ही अजून पुढचे 4 प्रकार तर शिकून घ्या. तर जेव्हा आपण पुढचे 4 प्रकार शिकतो ना, तेव्हा आपल्याला कळायला मार्ग राहत नाही, राईट की नाही. त्यामुळे त्याच्यावरून ओळखणं अवघड आहे. पण आता कंबरपट्टा याचा जर का मी समजा विग्रह करण्याचा प्रयत्न केला तर कंबरपट्टाचा काय होईल बरं का, कमरेसाठी पट्टा. कंबरपट्टा काय, कमरेसाठी पट्टा. मला काय दिसायला भेटतोय की एकतर आपण काय करतोय, कमरेसाठी पट्टा जसा तसा दिसायला भेटतोय. मधला साठी शब्द मी गाळलेला आहे आणि त्याच्यावरून कंबरपट्टा बनवलेला आहे. म्हणजे काय तर लक्षात घ्या, आपण जो विग्रह आहे ना, त्या विग्रहामधला एकतर विभक्तीचा प्रत्यय आपण गाळतो, लक्षात घ्या, आपण त्याचा विभक्तीचा प्रत्यय गाळतो
किंवा काही शब्द असतील ते गाळतो. मग ते शब्द कोणते बरं का? तो शब्द एकतर शब्दयोगी अव्यय असतील, ते शब्दयोगी अव्यय असतील किंवा काही शब्द असतील ते आपण गाळत असतो. तो झाला आपला तत्पुरुष समास. उदाहरण आल्यावरती तुम्हाला कळून देईल. तर कंबरपट्टाचा विसर्ग कसं केलं? कमरेसाठी पट्टा मी काय गाळून बनवला होता कंबरपट्ट्याला? तो आपण साठी हा शब्द गाळून बनवलेला होता. तर कंबरपट्टा आणि तोंडपाठ हे तत्पुरुष समासाचे उदाहरण दिसायला भेटतात बेसिक लेवलला. ॲक्च्युली तत्पुरुष समासाचे जे काही आहेत प्रकार असतात ते प्रकार पण आपण बघणार आहोत. ठीक आहे. तर तिसरं उदाहरण देतो इथं महादेव. आता महादेव हे सुद्धा उदाहरण कशाचं आहे बरं का? तर महादेव जे हे सुद्धा उदाहरण आपल्याला कशाला दिसायला भेटते? महादेव सुद्धा उदाहरण जे आहे ते तत्पुरुष समासाचं आहे. राईट. आता तत्पुरुष समासाबद्दल काय लक्षात ठेवायचं बरं का? ते जे काही आहे तत्पुरुष समाजमध्ये जर बघायला गेलं तर काय काय दिसायला भेटते? दुसरे पद महत्त्वाचे असते ते मी सांगितले. आता याचं जर तुम्ही हे केलं, फोड केली तर काय बनेल बरं का? महान असा देव. पहिल्यासोबत खेळ होतोय पण देव जसा तसा दिसायला भेटतो. आलं का लक्षामध्ये? तर त्यामुळे मी तुम्हाला काय सांगितलं, दुसरा शब्द महत्त्वाचा असतो परंतु त्याचा विग्रह जर केला तर तो विग्रह केलेला जो आहे ना तो बदलताना आपल्याला दिसायला भेटत नाही. असं जे काही आहे याची उदाहरणं तत्पुरुष समासाची तुम्हाला मी 3 दिले. तोंडपाठ, कंबरपट्टा आणि महादेव हे 3 आपण जे काही आहे उदाहरणं आपण बघून घेतली. ठीक आहे. तो तत्पुरुष जे काही आहे तत्पुरुष समास. या तत्पुरुष समासाचे जे काही आता 2 प्रकार मी वरती पाडून दाखवतो. मुख्य प्रकार नाही आहे, म्हणजे असं जनरल प्रकार मी बोलतोय. काय बरं का? 2 जनरल प्रकार. एक असतो समानाधिकरण तत्पुरुष समानाधिकरण. त्याच्या पुढे धिकरण होतं बरं काय? समानाधिकरण. तो पहिला प्रकार समानाधिकरण तत्पुरुष समास. आणि दुसरा असतो वेदीकरण तत्पुरुष समास. हे बघा वे कसा काढतोय? वेदीकरण तत्पुरुष समास. आता हे काय बरं का? आपण काय बोलतोय आपण? तर तत्पुरुष समासातील दोन्ही पदे कधी विग्रहाच्या वेळेस एकाच विभक्तीचे असतात. म्हणजे काय? तुम्ही जर समजा तुम्हाला मी एक शब्द दिला, शब्द देतो. समजा मी शब्द दिला एखादा, तुम्हाला सामासिक शब्द दिला मी, आणि त्या सामासिक शब्दाचा जर का तुम्ही विग्रह केला ना, सामासिक शब्दाचा जर का तुम्ही विग्रह केला ना, तर विग्रह करून जो पहिला शब्द असेल ना त्याची विभक्ती बी एक कोणती तरी एक विभक्तीचा कोणता तरी प्रकार दिसायला भेटेल. आणि दुसरा जो काही शब्द आहे ना त्याचा पण तुम्हाला विभक्तीचा सेम प्रकार दिसायला भेटेल. जर दोघं शब्दाची विभक्ती लक्षात घ्या, तत्पुरुष समासामध्ये विग्रह झाल्यानंतर पहिला शब्द आणि दुसरा शब्द यांची जर का विभक्तीचा प्रकार जर का सारखा असेल तर त्याला समानाधिकरण तत्पुरुष समान असेल. तत्पुरुष त्याला काय म्हणतात? समानाधिकरण तत्पुरुष समास असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल काळ मांजर म्हणजे काय? काळी मांजर असं म्हणू शकतो आपण. काळी मांजर. आता मला काय दिसायला भेटेल बरं का? याचा विसर्ग केला काळी मांजर. ठीक आहे. किंवा काळे असे मांजर असं काहीतरी आपल्याला दिसायला भेटेल. आता काळी मांजर पण मी लिहू शकतो याचा विसर्ग. याचा अर्थ काळी जो काही आहे हा काळी शब्द, याचा मला हे सांगा बरं का रे, काळी या शब्दाचा हे सांगा बरं का मला. काळी या शब्दाचा विभक्तीचा प्रकार कोणता आहे? तर तुम्ही काय म्हणणार? काळी या शब्दाचा विभक्तीचा प्रकार प्रथमा आहे. काळी काय शब्द आहे ना, राईट की नाही? आणि जर का तुम्ही बघायला गेलात तर काय बरं का? मांजर, राईट का? मांजर. तर मांजर जर बघायला गेलात तर मांजर पण प्रथमा आहे. तो प्रथमा दोघं जे काही विग्रह झाल्यानंतर जर का ते दोघं एकाच विभक्तीचे प्रकार जर दिसायला भेटत असतील तर त्याला समानाधिकरण तत्पुरुष समास असे म्हणतात. याच्यावरची तुम्हाला क्वेश्चन वगैरे विचारणार नाही, पण माहितीसाठी थोडंसं म्हणजे नजर मारलेली एक अशा पण तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा प्रकार काय सांगितला? तत्पुरुष समासाचा वरचा प्रकार जो बघत होता आपण तो आहे वेदीकरण. दुसरा काय असतो? वेदीकरण. आता वेदीकरण म्हणजे काय बरं का? वेदीकरण म्हणजे काय की जो तत्पुरुष सामासिक शब्द आहे, तत्पुरुष सामासिक शब्द जो आहे त्याचा विग्रह जर का आपण केला तर विग्रह केल्यानंतर दोघं जे शब्द दिसायला भेटतील त्यांचं काय दिसायला भेटेल? त्यांचं विभक्तीचा प्रत्यय जे की आहे ते वेगवेगळं, म्हणजे पहिला वेगळा विभक्तीचा असेल आणि दुसरा वेगळा विभक्तीचा. फॉर एक्झाम्पल बरं का? तर फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर द्यायला गेलो तर तुम्हाला देतो मी भक्तिवश. आता भक्तिवश जो की हा सामासिक शब्द आहे, हा सामासिक शब्द कोणता आहे? तर भक्तिवश हा सामासिक शब्द जो आहे तो तत्पुरुष आहे, पण तुम्हाला ओळखायला अजून आयडिया नाही आहे. भक्तिवश जो की अजून आपल्याला कळालं बी नाही की हा तत्पुरुषच आहे का. आता कसं कळणार बरं का कोणाला? तर भक्तिवश. आता भक्तिवश आपण काय करणार? आपल्याला काय करणार? दुसरा शब्द महत्त्वाचा आहे का काय? बरोबर आहे की नाही? ते कळत नाही आपल्याला. ठीक आहे. पण तत्पुरुष जो काही आहे तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे भक्तिवश. मग आता याचा विग्रह जर मी केला तर काय होईल? याचं होईल भक्तीने वश. आता जर तुम्ही बघायला गेलात त्याचा विग्रह करून 2 शब्द दिसायला भेटतात. भक्तीने वश. मग आता भक्तीने जो की आहे या भक्तीने या शब्दाचं मला विभक्ती सांगा रे. भक्तीने या शब्दाचा विभक्ती काय असणार आहे? भक्तीने
तृतीया नेईशी, राईट का, तो तृतीया असणारे नेईशी, आणि वश जो काही याचा प्रथमा. सांगायचं काय आहे की पहिला जो आहे ना तृतीय आहे, दुसरा जो आहे ना तो पहिला जो आहे तृतीय आहे, दुसरा जो आहे ना तो प्रथमा आहे. मग विभक्तीचे दोघे प्रकार वेगळे दिसायला भेटतात ना, त्यामुळे याला काय म्हणतो आपण वेधीकरण तत्पुरुष समास असे म्हणत असतो. आलं लक्षामध्ये. तो कधी कधी दोन्ही पदे जे आहेत ना भिन्न अशा विभक्तीत असतात. जसं की देवपूजा. अजून देवपूजा सांगा बरं, देवपूजाचा विग्रह कसा करणार. देवपूजा हा सामासिक शब्द आहे, देवपूजा हा तत्पुरुष सामासिक शब्द आहे, तर याचा विग्रह कसा येईल सांगा. देवाची पूजा. माता देवाची पूजा. देवाची पूजा म्हणजे काय बरं का, तर तुम्हाला दिसायला भेटेल देवाची पूजा म्हणजे आता सांगा बरं का रे, देवाची या शब्दाचं विभक्ती काय. देवाची या शब्दाची विभक्ती काय. ही षष्टी आहे, आणि हे जे काय पूजा या शब्दाची प्रथमा. तो षष्टी आणि म्हणजे काय, मला दोघं प्रकार विभक्तीचे वेगळे दिसायला भेटतात. त्यामुळे हा कोणता झाला, वेधीकरण तत्पुरुष समास. आलं लक्षामध्ये. ठीक आहे. तो तत्पुरुष समास म्हणजे काय याच्याबद्दल आपण बघितलं, आणि वरवरती आपण तोंडपाठ, कंबरपट्टा, महादेव, देवपूजा आणि भक्तिवशाचे 4-5 शब्द आपण बघण्याचा प्रयत्न केला. परंतु तत्पुरुष समासचे आपल्याला काही प्रकार बघायचे असतात, जे की महत्त्वाचे म्हणू शकतो आपण. तर तत्पुरुष समासाचे महत्त्वाचे प्रकार आपण बघायचे असतात. तो कोणकोणते प्रकार. तर तत्पुरुष समास जो काही आहे, तत्पुरुष समासाचे प्रकार कोणकोणते. समासाचे प्रकार पाडतो तुम्ही 1, 2, 3 घनखंडीभर आहेत, राईट का. तो घनखंडीभर आहेत ते आपण बघूया एक एक करून, राईट. तर एक खंडीभर म्हणजे कितीभर ते पण बघता येईल इथं. हे बघा. तर तत्पुरुष समासाचे प्रकार जे काय आहेत, विभक्ती तत्पुरुष समास, नंतर नत्र तत्पुरुष समास, नंतर उपपद किंवा कृंदत तत्पुरुष समास, आलुक तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष समास. 6वा आणि 7वा प्रकार जो काही आहे, ॲक्च्युली ते तत्पुरुष समासाचे प्रकार घालतात, पण ते कर्मधारय तत्पुरुष समासाचे प्रकार असतात. दोन तेच आपण मुख्य प्रकारामध्ये टाकून दिलेले आहेत. तरी मी त्यांची नावं तुम्हाला सांगून देतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, 7 प्रकार आपण पाडतोय. तर तत्पुरुष समासाचे जे आहेत ना, आपण जवळजवळ 7 प्रकार पाडत आहोत. आणि पुढचे प्रकार कोणते राहिले, तो द्विगु समास. तो द्विगु समास झाला. हा कितवा झाला, 6वा प्रकार. नंतर ॲक्च्युली हा कर्मधारय तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार असतो, पण त्याला मुख्य प्रकारामध्ये आपण टाकून दिलेले. द्विगु समास झाला. नंतर पुढचा असतो आपला पुढचा मध्यम पदलोपी. एकदम सोपा प्रकार. मध्यम पदलोपी समास मध्ये. असे 7 प्रकार आपल्याला बघायचं आहे. आजचं आपलं एवढं टार्गेट आहे. पटापट आपण बघून घेऊया. तर बघा बरं का आता काय, विभक्ती तत्पुरुष समास, नत्र तत्पुरुष समास, उपपद किंवा कृंदत तत्पुरुष समास, अलुक तत्पुरुष समास, कर्मधारय तत्पुरुष समास, द्विगु समास आणि मध्यम पदलोपी समास. असे 7 प्रकार आपल्याला तत्पुरुष समासाचे दिसायला भेटत असतात. तत्पुरुष समास म्हणजे त्याचं दुसरं पद महत्त्वाचं असतंय, पहिलं महत्त्वाचं नसतंय. ठीक आहे. तो आता बघूया एक एक करून बघूया. पहिला प्रकार उचलूया, विभक्ती तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय रे, तर विभक्ती तत्पुरुष समास म्हणजे काय की ॲक्च्युली हा असा समासिक शब्द असतो. विभक्ती तत्पुरुष समास जो आहे हा असा तत्पुरुष समासिक शब्द असतो जो विभक्ती प्रत्यय टाळून आलेला आहे. विभक्तीचा प्रत्यय टाळून आलेला आहे. एकतर विभक्तीचा प्रत्यय टाळून आलेला आहे किंवा शब्दयोगी अव्यय टाळून आलेला आहे. तो शब्दयोगी अव्यय पण असा आहे जो विभक्तीचा प्रत्ययाचं काम करतो. मला व्यवस्थित समजून सांगतो बघा. विभक्ती तत्पुरुष समास जो काही आहे, तो विभक्ती तत्पुरुष समास जो काही आहे हा काय आहे आपला, तो हा एक तत्पुरुष समासाचा प्रकार आहे. सामासिक शब्द दिसायला भेटणार. तो विभक्ती तत्पुरुष समासामध्ये असणारे जे सामासिक शब्द आहे, हे सामासिक शब्द कसे बनलेले आहेत, हे असे बनलेले आहेत विभक्तीचे प्रत्यय टाळून, काटकसर करून हे बनलेले आहेत. एक तर विभक्तीचे प्रत्यय टाळून बनलेले आहेत किंवा शब्दयोगी अव्यय टाळून. पण हे शब्दयोगी अव्यय असे होते जे विभक्तीच्या प्रत्ययाचं काम करत होते, राईट. तो सांगायचं तात्पर्य काय, एकतर विभक्तीचे प्रत्यय टाळून किंवा शब्दयोगी अव्यय असे शब्दयोगी अव्यय जे विभक्तीचा प्रत्ययाचा काम करत होते, अशांना टाळून जो सामासिक शब्द बनलेला असतो त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. कळालं का रे, मी जे काही बोललो बा तुमच्या कानापर्यंत पोहोचलं का. उदाहरण बघू त्याच्यात. इथपर्यंत बात क्लिअर होते का, हे कळालं का. चला पुढे जाऊ. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे, आपण समजून घ्यायला पाहिजे की यार याला लक्षात कसं ठेवावं, काय करावं, उदाहरणं वगैरे बघूया. ठीक आहे. सो ज्या तत्पुरुष समासात कोणत्या तरी विभक्तीचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा शब्दयोगी अव्यय तो कोण गेलेला आहे, विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा शब्द गेलेला आहे किंवा विभक्तीचा प्रत्यय गेलेला आहे. हे दोघं निघून गेलेले आहेत आणि त्यांची लोप होऊन मग हा समासिक शब्द बनलेला आहे. त्याला विभक्ती तत्पुरुष शब्द आपण म्हणत असतो. आलं लक्षामध्ये. तर आता पुढे जर बघायला गेलात तर इथं मला काय दिसायला भेटते, उदाहरण आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल, तो विभक्ती तत्पुरुष शब्द जे काय याची उदाहरण आपण घेऊया. कोणकोणती उदाहरण घेऊ बरं का. समजा मी घेतो आता पहिला शब्द घेतो मी, उदाहरण घेऊ आपण दुःख
दुःख प्राप्त. दुःख प्राप्त हा एक सामासिक शब्द आहे. दुःख प्राप्त हा एक सामासिक शब्द आहे, बरोबर. तर दुःख प्राप्त हा एक सामासिक शब्द आहे, पण दुःख प्राप्त याचा विग्रह काय होईल बरं का? मग आपण काय करणार बरं का? दुःखाला प्राप्त. दुःख प्राप्त म्हणजे काय? दुःखाला प्राप्त. दुःखाला प्राप्त. लक्षामध्ये मला काय दिसायला भेटते बरं का? प्राप्त जसा तसा आहे, याचा अर्थ हा तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. प्राप्त जसा तसा आहे, त्यामुळे हा तत्पुरुष. तर दुःखाला प्राप्त असं दिसायला भेटते, म्हणजे याचा अर्थ काय? दुःख प्राप्त हा सामासिक शब्द बनलेला आहे, बरोबर. पण काय म्हणून बनला तो जो काही आहे, तो ला प्रत्यय जो काही आहे त्याला टाळून बनलेला आहे. तर ला प्रत्यय त्याला टाळून बनला, याचा अर्थ असा होतोय, हे ला प्रत्यय काय असू शकतं रे, सांगा बरं का? सला ते सला नाते. तर ला प्रत्यय विभक्तीचा प्रत्यय आहे हे. मग विभक्तीचा प्रत्यय म्हणजे काय बरं का? तर तुम्हाला दिसायला भेटेल की द्वितीया जो काही आहे, द्वितीया तत्पुरुष. मला काय दिसायला भेटते? हे जे काही आहे ना दुःख प्राप्त, हे दुःख प्राप्त विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. विभक्ती तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. पण कोणतं अजून बरं का? तर तुम्हाला दिसायला भेटेल द्वितीया तत्पुरुष समास. विभक्ती तत्पुरुष समास तो आहे, पण अजून खोलमध्ये जातात तुम्ही आणि काय म्हणतात त्याला? ला प्रत्ययाला टाळून बनलेला आहे तो, म्हणून तुम्ही काय त्याला द्वितीया तत्पुरुष. तर द्वितीया तत्पुरुष तुम्ही त्याला म्हणणार, द्वितीया तत्पुरुष म्हणणार तुम्ही, बरोबर. दुसरं अजून काय उदाहरण देतील बरं का? तर द्वितीया तत्पुरुषाची उदाहरणं देतो तुम्हाला मी. विभक्ती तत्पुरुष समास जो काही आहे, त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार बघत असतो. पहिला प्रकार मी तुम्हाला काय सांगितला? विभक्ती तत्पुरुष समासामध्ये द्वितीया तत्पुरुष समास. तो द्वितीया तत्पुरुष समासाचं उदाहरण काय दिलं बरं का? दुःख प्राप्त हे उदाहरण दिलं. दुसरं देतो तुम्हाला मी कृष्णार्षित. दुसरं उदाहरण देतो तुम्हाला कृष्णार्षित. चला मला कृष्णार्थित या शब्दाचा विग्रह करून दाखवा रे. कृष्णार्षित हा सामासिक शब्द आहे. तर कृष्णार्षित हा सामासिक शब्द आहे, तर मला तुम्ही त्याचा विग्रह करून पण सांगा. तो तत्पुरुष समास आहे हे पण मला सांगा की तो तत्पुरुष समासच आहे बा. आणि तो जो काय आहे तो विभक्ती तत्पुरुष समास आहे हे पण मला सांगा. पटापट बोला. कृष्णार्षित पहिले विग्रह करा. कृष्णार्षित द्वितीयाचं उदाहरण देतोय. कृष्णार्षित म्हणजे काय? कृष्णाला आर्षित. तर कृष्णाला आर्षित असा शब्द तो बनून झाला आहे. कृष्णाला आर्षित जे काही आहे असेल त्याचा अर्थ कृष्णाला आर्षित म्हणजे मला दिसायला भेटणार द्वितीयाचं उदाहरण आहे नाही, कृष्णाला आर्षित. आता ला हे प्रत्यय टाळून कृष्णार्षित हा शब्द बनलेला आहे, बरोबर. तर कृष्णाला आर्षित आपल्याला शब्द दिसायला भेटतोय. आता कृष्णाला आर्षित, कृष्णार्षित येते, आर्षित नाही ते आश्रित येते. बघा शब्द मी व्यवस्थित लिहून देतो. कृष्णा श्रय हा तो कृष्णाश्रित. आता श्रित शब्द येतो. मग याचं कसं करणार मी? कृष्णाला आश्रित असं त्याचा विग्रह दिसायला भेटणार आहे. मग आता इथं घडलं काय बरं का? आश्रित जसा तसा आश्रित दिसायला भेटतोय, बरोबर. तो इथं काय झालं बरं का? ला हा प्रत्यय निघून गेला आहे तेव्हा तो बनलेला आहे. त्यामुळे विभक्ती तत्पुरुष समास आहे तो. का? कारण की विभक्तीचा प्रत्यय इथून निघालेला आहे. विभक्तीचा प्रत्यय निघालेला आहे म्हणून विभक्ती तत्पुरुष समास आहे. पण कोणता विभक्ती प्रत्यय निघाला आहे? तर द्वितीय निघाला आहे. त्यामुळे विभक्ती तत्पुरुष समासचा प्रकार कोणता आला? हा द्वितीया तत्पुरुष समास. तर तुम्हाला मी द्वितीया तत्पुरुष समासचे उदाहरण दिलेले दुःख प्राप्त, कृष्णार्षित आणि अजून एक शब्द असतो याच्यामध्ये देशगत म्हणजे काय? देशाला गत का रे? देशगत म्हणजे असं करू शकतो ना, देशाला गतचा अर्थ काय होतो? देशाला गत असं करत असणार, ठीक आहे. तर या ठिकाणी पण ला प्रत्यय जो काय निघताना दिसायला भेटतो. त्यामुळे विभक्ती तत्पुरुष समासचा पहिला प्रकार जो होता तो होता आपला द्वितीया तत्पुरुष. उदाहरणं कोण दिली तुम्हाला मी? दुःख प्राप्त, नंतर कृष्णार्षित, देशगत, हे तिघे उदाहरण मी तुम्हाला देऊन दिलेली आहे. तो आपण जे विभक्ती तत्पुरुष समासमधला पहिला प्रकार बघितला. आता विभक्ती तत्पुरुष समास जो काही आहे याच्यामधला आपल्याला दुसरा प्रकार बघायचा आहे. तर दुसरा प्रकार कोणता? विभक्ती तत्पुरुष समासातला दुसरा प्रकार तो आहे तृतीया तत्पुरुष. तृतीया तत्पुरुषमध्ये काय बरं का? उदाहरण जर घ्यायला गेला तृतीया तत्पुरुषमध्ये तर भक्तिवश. सांगा बरं का रे, भक्तिवशचा मी काय विग्रह केला होता? पटकन सांगा. भक्तिवशचा मी काय विग्रह केला होता? आहेत का तुम्ही? भक्तिवशचा काय केलता? भक्तीने वश मला दिसायला भेटतोय. याचा अर्थ भक्तिवश हा सामासिक शब्द जो की आहे कसा बनलेला आहे? ने हे प्रत्ययाला टाळून बनलेला आहे. आणि जो विभक्तीच्या प्रत्ययाला टाळून बनतो त्याला विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात. आता बघा वश जसा दिसायला भेटतो ना, म्हणून तत्पुरुष समास आला तो त्याला आपण काय म्हणून देत असतो, बरोबर. तर हे झालं का? नंतर पुढे जर बघायला गेलं तर आता काय दिसायला भेटेल बरं का? भक्तीने वश ने प्रत्यय जाते. अजून उदाहरण देता येतील तृतीय तत्पुरुष समासाचे. तोंडपाठ
देवपूजा. तोंडपाठ. देवपूजा. हा देवपूजा कसं काय येईल बरं का? देवपूजा कसं काय येईल? देवपूजा कसं काय येईल सांग बरं? सॉरी सॉरी. हां, तोंडपाठ. तर तोंडपाठ जे काही आहे दुसरं उदाहरण तृतीया तत्पुरुषचं उदाहरण. तोंडाने पाठ याचा विसर्ग कसा होतोय? तोंडाने पाठ. राईट. आता तिसरं घेऊ शकतो आपण दर्याद्र. दया द्र आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने दिलं आहे. दया द्रवरती असा रफार दिलेला आहे. तो दयाद्र असा काहीतरी शब्द दिसायला भेटतोय. तर याचा काय होईल बरं का? दयाद्र याचा मिनिंग काय होत असेल बरं? दयाद्र काहीतरी असेल, दयाने समथिंग असं काहीतरी असावा. कारण की उदाहरण कशामध्ये दिसायला भेटले? तृतीया तत्पुरुषमधलं दिसायला. नेईशी हे प्रत्यय असावा काहीतरी त्याच्यामुळे. तो बघा हे पण देऊन दिलं मी. अजून पुढचं उदाहरण याच्यामधले तृतीया तत्पुरुषचं उदाहरण देतो तुम्हाला मी. गुणहीन. सांगा बरं का आता गुणहीन जे काय आहे? गुणहीन हे तत्पुरुष समास जे काही आहे त्याचं उदाहरण दिसायला भेटते. पण मला आता प्रूव्ह करून दाखवा की तृतीया तत्पुरुषचं उदाहरण आहे गुणहीन. गुणानेहीन. तर गुणानेहीन असं लिहू शकतो ना आपण, गुणानेहीन. बरोबर आहे. चौपट. आता इथं चौपट दिलेलं आहे. ॲक्च्युली चौपट जो शब्द येईल ना पुढे पण दोन जातो रेड का? तो चाराने पट असं करू शकतो आपलं. चाराने पट असं करता येईल याला राईट. तो चौपट शब्द गुणहीन शब्द झाला. नंतर ईश्वर निर्मित कशाचं देतोय? तृतीया तत्पुरुष उदाहरण येत आहे. आणि बुद्धिजड. चला बुद्धिजड ओळखता येईल का तुम्हाला माता? बुद्धिजड, बुद्धीने जड, ईश्वर निर्मित, ईश्वराने निर्मित, चौपट, चाराने पट, नंतर गुणहीन, गुणाने हीन, दर्यादय समथिंग काहीतरी आहे, तोंडाने पाठ, भक्तीने वश. हे सगळे शब्द जे काही आहेत हे आपले विभक्त तत्पुरुष समासाचे उदाहरणं आहेत. पण विभक्ती तत्पुरुष कोणत्या समासाचे? तृतीया तत्पुरुष. ओके, तृतीया तत्पुरुष. चला पुढे जाऊ. पुढचं जाऊ. तो आता विभक्ती तत्पुरुषाचा जो काही आहे पुढचा प्रकार आपल्याला बघायचा आहे. तिसरा प्रकार आहे चतुर्थी तत्पुरुष. चतुर्थी तत्पुरुष जर बघायला गेला तर चतुर्थी तत्पुरुषमध्ये मी आता काय करतो बरं का? चतुर्थी तत्पुरुषमध्ये आपण उदाहरण घेऊया. चतुर्थीमध्ये उदाहरण देतो क्रीडांगण. आता कोणी मला सांगेल का की याचं दुसरं पद महत्त्वाचं आहे? कोणी असं प्रूव्ह करून सांगेल का की क्रीडांगण हा शब्द जो काही ना हा तत्पुरुष समास आहे, म्हणजे दुसरं पद त्याचं महत्त्वाचं? असं कोणी सांगेल का की क्रीडांगणमधलं दुसरं अवयव भाव तुम्ही शिकलेला आहात तर अवयव भाव काय तुम्हाला माहिती आहे? तर तो प्रकार तर नाही आहे. असं टाळाटाळा करून तुम्हाला ओळखायचं आहे. अवयव भाव तर तो नाही आहे गड्या, हा नाही आहे गड्या. तो जे सोपे प्रकार ओळखले जातात त्यांना टाळायचं आणि ऑप्शन कडून जायचं. लक्षामध्ये ऑप्शन कडून जायचं. तो चतुर्थी तत्पुरुष क्रीडांगण हा शब्द दिला आहे. याचा जर का विग्रह करायला गेला, क्रीडांगण हा समासी शब्द आहे, तर याचा अर्थ काय होतो माहिती आहे का? क्रीडेसाठी असणारा अंगण किंवा क्रीडेसाठी असणारं अंगण. बस क्रीडेसाठी असणारं अंगण जे काही असं त्याचा विग्रह होणार आहे. आता या ठिकाणी काय झालं रे? साठी या शब्दाला आपण काढून फेकला आणि क्रीडांगण हा शब्द बनवला. साठीला काढून फेकला आणि क्रीडांगण हा शब्द बनवला. आता मला तुम्ही सांगा साठी हा शब्द कोणता आहे? साठी हा शब्द कोणता आहे रे? साठी हा शब्दयोगी अव्यय आहे. आणि आपण काय बोललो आहे? विभक्ती तत्पुरुष समासाची व्याख्याच काय दिली आपण की एक तर विभक्तीचा प्रत्यय टाळायचा किंवा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा. साठी हा शब्दयोगी अव्यय आहे पण हा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा आहे. साठी हा विभक्तीचा अर्थ व्यक्त करणार आहे. कोणता विभक्तीचा अर्थ व्यक्त करतो हा साठी हा शब्द चतुर्थी लक्षात घ्या. तो चतुर्थीचं प्रत्यय कोणता येते? सलाते सलानाते. परंतु आपण आता ते जे की ना ते द्वितीयसाठी वापरले. सलाते सलानाते जे ना ते द्वितीयसाठी आपण वापरून टाकले. परंतु साठी हा शब्द जर का आला तर साठी हा शब्द जो काय आहे तो कोणा कशाचा अर्थ देतो असतो तुम्हाला? साठी हा शब्दयोगी अव्यय आहे परंतु तुम्ही तो तुम्ही कशासाठी वापरू शकता? साठी हा शब्द तुम्ही चतुर्थी विभक्तीसाठी सुद्धा वापरू शकतात. आलं लक्षामध्ये? तर काय म्हणायचं आहे? विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा शब्दयोगी अव्यय कोणता आहे? आपला साठी आहे. आलं लक्षात? तो बघा बरं का आता एवढा हा साठी शब्द तेवढा लक्षात ठेवायचा. मग मी क्रीडांगण शब्द दिलं. मी आता दुसरं उदाहरण देतो. चतुर्थी तत्पुरुषचं दुसरं उदाहरण गायरान. चला सांगा रे गायरानचं विषय हे काय होईल? विग्रह गायींसाठी रान. तर गायींसाठी रान शब्द लक्षात घ्यायचा तुम्ही. गायींसाठी रान. तर मग आता गायींसाठी पण तुम्ही काय करणार? गायीचे रान असं पण करून टाकणार तुम्ही. आणि गायीचे रान जर का केलं तर त्याचा प्रकार जर का खोलमध्ये विचारला असणार तर 100% चुकून जाणार आहे. त्यामुळे नजरेमध्ये गोष्टीला ठेवत चला, पुन्हा वाचत चला. तो गायींसाठी रान आहे. गायींसाठी रान. पुढचं घेऊ पोळपाट. तो पोळपाट काय बरं का? पोळपाट काय बरं का? तर पोळींसाठी पाट.
पोळींसाठी असणारा पाठ जो काही आहे तो आपला पोळपाट झाला. वाट खर्च पटापट लिहा. वाट खर्च, वाटेसाठी, तो वाट खर्च म्हणजे काय, मला वाट खर्च म्हणजे वाट खर्च म्हणजे काय, एकतर वाटेसाठी लागणारा खर्च असेल, वाटेसाठी खर्च. नंतर मेंढवाडा, मेंढवाडा, मेंढवाडा. तर मेंढवाडाबद्दल काय दिसायला भेटेल बरं का, मेंढवाडा. मेंढवाडाकडे जर बघायला गेलं तर मेंढीसाठी असणारा वाडा, मेंढीसाठी असणारा वाडा, तो मेंढवाडा झाला, वाट खर्च झाला, गायरान झाला, पोळपाट झाला, पूजा द्रव्य, पूजा द्रव्य, पूजा द्रव्य काय बरं का, पूजांसाठी असणारा द्रव्य, पूजा द्रव्य. नंतर बाईल, बाईल वेडा, बाईल वेडा. प्रश्न विचारणारा कुठूनही विचारतोय, लक्षात घ्यायचं. MPSC येते, MPSC. तिला तिला काही घेणं देणं नाही, पोराला काय माहिती आहे आणि काय नाही माहिती आहे. तिला जे विचारायचं ते विचारेल. तुम्हाला होत नसेल तर तुम्ही नका करा, अशी बात असते ती, बरोबर, एकदम परफेक्ट बात आहे ती, राईट. त्यामुळे खोलवरती जाऊनच अभ्यास करायचा, खोलवरती जाऊनच अभ्यास करायचा. आलं का, सगळ्यांच्या पुढे जर पाहिजे असेल तर थोडंसं एक स्टेप पुढे पाहिजे. जर वरवरती जग जसं करते तसं अभ्यास जर केला ना तर तुम्ही जगाच्या काठीवरती असणार, जगाच्या सोबत असणार आणि काठीवरती असणार, असा मॅटर घडत असतो. ठीक आहे. तो बाईल वेडा हे पण उदाहरण. आणि एक अजून आहे गड्या, व्यायी भोजन, व्यायी भोजन. आता तुमचं काम आहे उद्या येताना हे सगळं पाठ करून यायचं, सगळं पाठ करून यायचं आहे. पाठ करून आले तर म्हणजे तुमचं अजून चांगली रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. तर आता पुढचं झाले, तो हे झाला. आता पुढचा प्रकार, याचा पुढचा प्रकार आहे अजून पंचमी तत्पुरुष. पंचमी तत्पुरुष, पंचमी तत्पुरुष म्हणजे काय बरं का. आता काय झालं असेल, पंचमी जो काही आपला विभक्तीचं प्रत्यय जे असतील ना, पंचमी विभक्तीचे प्रत्यय ते टाळून आलेले असतील. फॉर एक्झाम्पल काय, ऋणमुक्त, ऋणमुक्त. ऋणमुक्त हा समासी शब्द कसा बनला माहिती आहे, तर ऋणातून मुक्त, ऋणातून, ऋणातून मुक्त, ऋणातून ऊन होऊन, राईट का. तुम्ही ऊन होऊन हे शब्द बघितले होते ना, ऋणातून. तर ऊन होऊन हे शब्द काय बरं का, हे शब्द आपले कशाचे आहेत रे, पंचमीचे आहेत. तर त्यामुळे मुक्ता, ऋणमुक्त जे की शब्द आहे ऋणमुक्त, त्याचा विग्रह काय केला मी, त्याचा विग्रह केला मी ऋणातून मुक्त. ठीक आहे. पंचमी तत्पुरुषचं उदाहरण आहे ते. पुन्हा सेवानिवृत्त त्याचं उदाहरण देतो बरं का मी, तो पंचमी तत्पुरुषचं उदाहरण देतोय मी. दुसरं उदाहरण घ्या, दुसरं उदाहरण याच्यामध्ये सेवानिवृत्त, सेवानिवृत्त, सेवानिवृत्त. नंतर दुसरं उदाहरण सेवानिवृत्त म्हणजे याचा विग्रह करून बघा, सेवेतून निवृत्त, सेवेतून निवृत्त, बरोबर. गर्भ श्रीमंत, गर्भ श्रीमंत, गर्भ श्रीमंत जर बघायला गेलं तर काय बरं का, गर्भातून श्रीमंत, गर्भातून श्रीमंत, राईट. जाती भ्रष्ट, जाती भ्रष्ट. हे शब्द तुम्हाला लक्षातच घ्यावे लागतील, तुम्हाला काही ट्रिक नाही, ट्रिक बिक नाही सापडणार इथं. जाती भ्रष्ट. नंतर पुढे काय, चोर भोर, चोर भर, हे पण उदाहरण आहे, चोर भर. नंतर जातीभ्रष्ट, जन्मखोड. पुढचं उदाहरण घ्या, जन्मखोड, जन्मखोड. आणि लंगोटी मित्र. उद्या मला हे पूर्ण पाठ पाहिजे, आलं का, उद्या हे मला पूर्ण पाठ पाहिजे, तर लंगोटी मित्र पण येईल. सेवानिवृत्त, गर्भ श्रीमंत, जातीभ्रष्ट, चोर भर, जन्मखोड, लंगोटी मित्र, हे झाले आपले पंचमी तत्पुरुष, विभक्ती तत्पुरुष समासाचे प्रकार. आपण उदाहरणं बघून घेतली, राईट. आता पुढचा प्रकार जर बघितला विभक्तीमधला, विभक्ती तत्पुरुष समासला पुढचा प्रकार जो काय आहे तो आहे षष्ठी. आता षष्ठी म्हणजे काय रे, चला षष्ठीचं उदाहरण तुम्ही द्या मला, षष्ठीचं उदाहरण तुम्ही मला द्या, जे की याच्या तत्पुरुष समासाचं उदाहरण होतं. आता देवपूजा द्यायचं. ठीक आहे. तर याचं उदाहरण काय असणार आहे, देवपूजा. देवपूजा, राजपुत्र, राजपुत्रचं विग्रह सांगा रे, राजपुत्र, राजाचा राजवाडा, राजवाडा. हे देवपूजा, राजवाडा, नंतर राजपुत्र. घोडदौड, 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 घोडाची दौड, राईट का. नंतर लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत आहे. नंतर धर्मवेड, धर्माचे वेड, धर्मवेड, धर्मवेड, लक्ष्मीकांत, घोडदौड, देवपूजा, राजवाडा, राजपुत्र. आमराई, आमराई, आंब्याची राई, आमराई. तर हे सुद्धा काय षष्टीचं आहे. अजून काय, भूपती, भूपती. सांगा रे, भूपतीचा विग्रह काय येईल, भूपतीचा भूतापती. पुढे काय, आता पुढचा आहे विद्याभ्यास, विद्याभ्यास. तर विद्याभ्यास तर काय होईल बरं का, सांगा विद्याभ्यासबद्दल काय सांगणार तुम्ही. गोष्टींना टाईम लागू द्या रे, गोष्टीला टाईम बिंदास लागू द्या, गोष्टी लक्षात ठेवणं जरुरी आहे.
आलं लक्षात. चला विद्याभ्यासबद्दल काय बोलणं आहे तुमचं? विद्येचा अभ्यास. विद्येचा अभ्यास. आलं लक्षात. तो अशा पद्धतीने राजपुत्र वगैरे सगळे उदाहरणं तुम्ही रिव्हिजनमध्ये ठेवा. आता शेवटचा एक प्रकार राहून जातो यार विभक्ती तत्पुरुष समासामधला, राईट. तो कोणता असतो? सप्तमी. सप्तमी. हे असे नवीन नवीन पुस्तकाच्या बाहेरचा तो काही टाकत नाही, पण आपण काय करतो, आपण वरवरती 4-5 शब्द बघून जातो, पण तो काय करतो, तो काहीतरी आडा शब्द उचलून घेतो. मग आडा शब्द तो बघितला पण राहत नाही आपण, आणि मग कुठल्या कुठे डोकं लावतो आपण, आणि आपण डोकं लावण्यामध्ये मग ते मॅटर करून जातो. तो सप्तमी तत्पुरुष समास. सप्तमीचं आता उदाहरण देतो तुम्हाला मी. घर जावई फेमस उदाहरण आहे, परीक्षेला आलेलं. घर जावई. घर जावई. चला घर जावईचा विग्रह करून दाखवा. मी तुम्हाला सांगतो की हे सप्तमी तत्पुरुष आहे, तर घर जावईचा विग्रह करून दाखवा बरं का. घरातील जावई. घरातील जावई. काय येईल त्याचा? घरातील जावई. आता मला पहिले हे सांगा तुम्ही, सप्तमीचे काय आहे, तर सप्तमीचे प्रत्यय काय असतात? तय्या. राईट का. मग घरातील. घरातील तर तुम्हाला कुठून दिसायला भेटते बरं का हे? तय्या. तय्या म्हणतायत तुम्ही. त ई आ. राईट. तो इथं काय दिसायला भेटतं आहे का? आता घर जावई. घरातील. घरातील. घरातील जावई. तो कुठून बरं का? घरातील. मे बी इथं आ असा होतो, तिथून तो आपल्याला दिसायला भेटतो. तो त ई आ घरातील आपल्याला काय दिसायला भेटत असते ते घरात. घर जावई जो काय आहे आपला सप्तमी तत्पुरुषचं उदाहरण आहे. स्वर्गवास. घ्या पटापट लिहून आता. स्वर्गवास. नंतर पोट शूळ. त्याला तिलच लावायचं. जसं की घर जावई कसं होता? घरातील जावई ना, मग स्वर्गातील वास असं करायचं. स्वर्गवास, स्वर्गातील वास. नंतर पुढे पोटशूळ. पोटशूळ. तिलच शब्द लावा तुम्ही. नंतर पुढे वनभोजन. वनभोजन. वनातील भोजन. आलं. नंतर पुढे काय बरं का? वनातील भोजन झालं. वनातील भोजनच होतं ते. हां बरोबर. वनातील भोजन. तिल शब्द लावा तुम्ही आता. नंतर कूपमुंडक. कूप मंडूक येते. कूप मंडूक. कूप मंडूक. हे दुसऱ्या याच्यातले शब्द असू शकतात. हे कूप मंडूक याचे शब्द आल्यावरती कुठे डोकं चालतं म्हणजे नेमकं काय तमाशा आहे? आलं का लक्षात? घरधंदा. घरधंदा. घरातील धंदा. घरधंदा. कलाकुशल. कलाकुशल. तो कलाकुशल जो की आहे, कलाकुशल हे शब्द पण आपल्याला काय दिसायला भेटत आहे? कलाकुशल. कलातील कुशल असं काहीतरी बनेल, तो कलाकुशल येते. पुन्हा पानकोंबडा. पानकोंबडा परफेक्ट बसतोय. पानकोंबडा. आलं लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने जो काही विभक्ती तत्पुरुष समास जो काही याचे आपण प्रकार बघतोय, ठीक आहे. तो हे सगळे प्रकार तुमच्या माहितीसाठी लक्षामध्ये ठेवून घ्या. एवढा खोलमध्ये कोण जात नाही, पण कसं आहे एक्स्ट्रा लेवलला जर राहायचं असेल, समास सगळ्यात महत्त्वाचा असतो आपल्या परीक्षेसाठी, त्यामुळे समासबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये सगळं माहीत असायला पाहिजे. आलं लक्षामध्ये. तो हे झाले आपले समासाचे इथपर्यंत मी प्रकार सांगितले. ॲक्च्युली मी खूप कमी शिकवला आता असं मला वाटतंय, ठीक आहे. पण उद्या मी 8 ते 10 असं लेक्चर घेतो. आता टाईम पण संपलेला आहे. तो 8 ते 10